गेल्या 2 दिवसात धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झालेली आहे। आपण आहोत धुळे तालुक्यामधील एका शेतात आपण पाहू शकतो या ठिकाणी की अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। हा जो दृश्यांमध्ये आपल्याला हा मका दिसतो, हा तब्बल 3 ते 4 एकर मधला हा मका कालपर्यंत दौलाने शेतामध्ये उभा होता, मात्र आता हा संपूर्ण मका जो आहे तो अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेला आहे। धुळे जिल्ह्यातल्या धुळे असेल, शिंदखेडा असेल, त्याचबरोबर साक्री आणि शिरपूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः कहर माजवला आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांदा आणि त्याचबरोबर केळी आणि पपईच्या ज्या बागा होत्या त्या देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत। मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यातील तब्बल 104 गावांना याचा फटका बसलेला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील तब्बल 3075 हेक्टर जे क्षेत्र आहे ते आतापर्यंत ज्याच्यावर पंचनामा झालेला आहे, प्राथमिक अंदाज जो प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे तो तब्बल 3000 हेक्टरहून अधिक क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। 3000हून अधिक जे शेतकरी आहेत या संपूर्ण अवकाळीचा जो निसर्गाचा जो कहर होता त्याचा फटका त्यांना बसलेला आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिलेली होती, जी काही पिकं होत्या, हा मका असेल, त्याचबरोबर बाजरी असेल, कांदा असेल, जो काढणीला आला होता 2 ते 3 दिवसानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन हा कांदा काढल्यानंतर बाजारात विक्रीसाठी जाणार होता, मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या संपूर्ण घामाची, त्यांच्या मेहनतीची माती केलेली आहे। ही सर्व पिकं आता जमीनदोस्त झालीत। सध्या स्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, पंचनामे होतील देखील, मात्र तात्काळ शासनानं पंचनामे झाल्याबरोबर शेतकऱ्यांना मदतीची हाक द्यावी, मदतीचा आधार द्यावा अशी माफक अपेक्षा धुळे जिल्ह्यातील शेतकरी आता करू लागलेत। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।